आणि यानंतर आता राजस्थानच्या राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची बातमी या क्षणाची। हायकोर्टाने या ठिकाणी सचिन पायलट यांना मोठा दिलासा दिलेला आहे। सचिन पायलट यांना मोठा दिलासा हायकोर्टाकडून देण्यात आलेला आहे। तसा आदेश हायकोर्टाने दिलाय आणि त्या आदेशानुसार 24 तारखेपर्यंत सचिन पायलट आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर कारवाई नाही असं हायकोर्टाने म्हटलंय। पायलट आणि त्यांच्या सहकाऱ्यांना त्यामुळे निश्चितच मोठा दिलासा मिळालेला आहे आणि पुढची सुनावणी जी आहे ती 24 तारखेला होणार असल्याची माहिती कळतीये। तर आपण पाहतोय आजचा सलग तिसरा दिवस आहे, सुनावणी सुरू आहे आणि या संदर्भात प्रशांत लीला रामदास आमचे नवी दिल्लीचे प्रतिनिधी आपल्याला अधिक तपशील देत आहेत। प्रशांत, हायकोर्टाने नेमकं काय म्हटलंय? अतिशय महत्त्वाचं राजस्थानचं जे राजकीय वादळ निर्माण झालं आहे, राजकीय वादळावरती गेल्या 3 दिवसापासून ज्या पद्धतीनं सुनावणी सुरू होती दिल्ली खास करून राजस्थानच्या हायकोर्टामध्ये, त्यावरती या संदर्भात एक अत्यंत महत्त्वाचा आदेश हायकोर्टाने दिलेला आहे। आगामी शुक्रवारपर्यंत कुठल्याही हे जे बंडखोर आमदार आहे आमदारांच्या विरुद्ध कुठलीही कारवाई करू नये अशा प्रकारचे स्पष्ट आदेश राजस्थान हायकोर्टाने दिलेले आहे। आपल्याला माहित असेल की ज्या पद्धतीनं पायलटांनी आपली याचिका दाखल केलेली आहे। पायलटांच्या याचिकेवरती आज सुनावणी जी आहे ती पूर्ण झालेली आहे आणि होऊ शकते या संदर्भात आदेश येण्याची शक्यता होती, पण ज्या पद्धतीने आज कोर्टाने स्पष्ट केलंय की शुक्रवारी या संदर्भात अंतिम निर्णय येण्याची शक्यता आहे। त्यामुळे त्या शुक्रवारपर्यंत कुठलीही कारवाई राजस्थानच्या आमदारांच्या विरुद्ध करू नये असं स्पष्टपणे बजावलेलं आहे आणि असा आदेश दिलेला आहे कोर्टाने। त्यामुळे कुठेतरी सचिन पायलट यांच्या आमदारांना दिलासा मिळाला असं म्हणावं लागेल। स्वाती। अगदी प्रशांत, आणि 24 तारखेला पुढची सुनावणी होणार आहे, त्या संदर्भात देखील आपल्याकडून अशीच माहिती जाणून घेणार आहोत। दिल्लीमधल्या एका महत्त्वाच्या बातमी संदर्भात देखील आपल्याकडून माहिती हवी, त्यामुळे असेच आमच्या सोबत रहा। पुढची महत्त्वाची बातमी आहे राजधानी दिल्लीतल्या पावसासंदर्भातली। राजधानी दिल्लीमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे या ठिकाणी अनेक भागात दिल्लीमधल्या अनेक भागांमध्ये पाणी साचल्याचं देखील कळतंय। कित्येक तासांपासून जे आहे तो मुसळधार पाऊस जो आहे तो दिल्लीमध्ये बरसतोय। दिल्लीमधल्या पावसाची ही दृश्य आपण पाहतोय, नवी दिल्लीतली ही दृश्य आहेत। मुसळधार पाऊस जो आहे तो गेल्या काही तासांपासून इथे सुरू आहे, त्यामुळे या ठिकाणची वाहतूक देखील मंदावलेली आहे। तर अनेक ठिकाणी रस्त्यांवरती पाणी साचल्याचं देखील कळतंय। प्रशांत आपल्या सोबत आहेच। प्रशांत, एकूणच दिल्लीचा पाऊस काय म्हणतोय? अनेक ठिकाणी वाहतूक देखील मंदावल्याचं बघायला मिळतंय। बरोबर, अनेक ठिकाणी दिल्लीच्या अनेक रस्त्यांवरती पाणी साचलेलं आहे। मुसळधार पावसामुळे ITO ब्रिज असो किंवा मिंटो ब्रिज असो, ITOचा परिसर असो, दिल्ली सचिवालयाचा परिसर असो किंवा कॅनॉट प्लेसचा परिसर असो किंवा मग चाणक्यपुरी मधला परिसर असो, या संपूर्ण दिल्लीतल्या विविध भागांमध्ये साऊथ दिल्ली, नॉर्थ दिल्ली आणि ईस्ट दिल्लीच्या सगळ्या भागांमध्ये पावसाने जोर आहे आणि त्याचमुळे अनेक ठिकाणी पाऊस साचलेला आहे। पावसामुळे पाणी साचलेलं आहे। मुसळधार पाऊस गेल्या 1 तासापासून सुरू होता, त्यानंतर आता थोडासा मंदावलेला आहे। पण महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं, याचमुळे गेल्या 2 दिवसापूर्वी ज्या पद्धतीनं मिंटो ब्रिजमध्ये घटना घडली होती, तो मिंटो ब्रिज आता बंद करण्यात आलेला आहे। त्या ठिकाणी सर्व वाहतूक थांबवण्यात आलेली आहे। सोबतच ITOच्या भागांमध्ये वाहतूक जी आहे ती मंदावलेली आहे। अनेक ठिकाणी ट्रॅफिक पोलिसांनी इशारा दिलेला आहे की जिथे पाणी साचलेलं आहे त्या भागातून वाहतूक करू नये अशा प्रकारच्या सूचना देण्यात आलेल्या आहे, कारण की जर पाण्यातून गाड्या गेल्या तर त्या बंद पडतात आणि त्यामुळे पुन्हा वाहतूक मंदावते आणि कुठेतरी वाहतूकमध्ये एक मोठा जाम लागण्याची शक्यता आहे। याचमुळे जर बघितलं आपण दिल्लीतली ही वाहतूक जी आहे पावसामुळे मंदावलेली आहे, मुसळधार पावसामुळे, आणि ठिकठिकाणी पाणी देखील साचलेलं आहे। स्वाती। अगदी प्रशांत, नवी दिल्लीतून अशीच अपडेट आपल्याकडून जाणून घेत राहणार आहोत। तूर्त धन्यवाद या माहितीसाठी।